विद्यार्थी मित्रांनो, आपण अल्जेब्रा युनिट बघत होतो. अल्जेब्रा युनिटमधलं आता आपण लास्ट चॅप्टर बघणार आहोत. मागचं चॅप्टर जे होतं दॅट इज मॅट्रायसिस, ते आपण संपवलं. आता पुढचं चॅप्टर बघूया काय आहे. सुरुवातीला आपण प्रीफेस पाहून घेऊ काय. कोर्स कोणता आहे आपला? बेसिक मॅथमॅटिक्स. ॲब्रिव्हिएशन ऑफ आवर सब्जेक्ट इज BMS, दॅट इज बेसिक मॅथमॅटिक्स. and the code of our subject is 22103. 22103 हा आपला सब्जेक्टचा कोड आहे. नाउ नेक्स्ट वन इज युनिट नंबर 1, दॅट इज अल्जेब्रा. युनिट 1 कोणतं आहे? अल्जेब्रा. आपण ते त्याबद्दल बघत होतो. काय टॉपिक? आता जो मागचा टॉपिक होता त्याच्या पुढचा टॉपिक आपण घेतोय. मागचा टॉपिक होता आपला मॅट्रायसिस. आता हा जो टॉपिक आहे तो कोणता आहे? पार्शियल फ्रॅक्शन. तर हे आपलं चॅप्टर नंबर काय आहे? 4. याच्या अगोदर आपण कोणतं चॅप्टर बघितलं? चॅप्टर नंबर 3. पहिलं चॅप्टर आपण बघितलं कोणतं? लॉगॅरिथम. दुसरं कोणतं बघितलं? डिटर्मिनंट. तिसरं मॅट्रायसिस. आणि आता हे चौथं कोणतं आहे? अल्जेब्रा सेक्शनमधलं चौथं चॅप्टर पार्शियल फ्रॅक्शन. दिस इज अवर टॉपिक. नाउ वी सी द सब टॉपिक. सब टॉपिक इज concept and definition of partial fraction. Then the next is partial fraction of proper fraction and the working rule of that partial fraction. Now partial fraction with a non-repeated linear factors. We have to learn about partial fraction with non-repeated linear factors. This is the first type of partial fraction. Second type is partial fraction with repeated linear factors. And the third type is partial fraction with quadratic factors. So like this we have to learn in this chapter the 3 types of partial fractions. That is partial fraction with non-repeated linear factors. Then the second is partial fraction with repeated linear factors. And the third is partial fraction with quadratic factors. Partial fraction of improper fraction. Partial fraction of what? Improper fraction. So these are the subtopics we want to learn in the partial fraction. Now the next is we have to learn or what are the unit outcomes and the learning outcomes of this chapter and also the course outcomes. See now CO1. This topic or unit is related to CO1, that is course outcome number 1. Apply the concepts of algebra to solve engineering related problems. म्हणजे इंजिनिअरिंग रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पार्शियल फ्रॅक्शनच्या मदतीने अप्लाय करून सोडवता येणार आहे. दिस इज द कोर्स आउटकम ऑफ अवर टॉपिक पार्शियल फ्रॅक्शन. नाउ द नेक्स्ट इज युनिट आउटकम. युनिट आउटकम नंबर इज 1D. सी हियर युनिट आउटकम 1D. काय आपलं युनिट आउटकम? ऑब्टेन द प्रॉपर अँड इम्प्रॉपर पार्शियल फ्रॅक्शन फॉर द गिव्हन. इथे रॅशनल दिलेले फॉर द गिव्हन रॅशनल फ्रॅक्शन्स. सो दिस इज द युनिट आउटकम. आता पुढे बघूया डिटेल डेफिनेशन काय आहे, त्याच्यातले टॉपिक्स काय आहेत, सब टॉपिक्स काय आहेत हे आपण इथे आता बघितलं. डेफिनेशन बघू आता. Now the definition is conversion of single original fraction into 2 or more simple fractions is called as a partial fraction. Partial fraction म्हणजे काय? आपण फ्रॅक्शन म्हणजे काय हे 10th स्टँडर्ड पर्यंत शिकलेलो आहोत. फ्रॅक्शन हे 1/2, 3/2, -7/2, 10/3 या पद्धतीने फ्रॅक्शन लिहितात. हे तुम्ही बघितलंय 10th स्टँडर्ड पर्यंत. आणि त्यांच्या फ्रॅक्शनमध्ये तुम्ही मग ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कशी करतात हे शिकले होते. आता हे जे चॅप्टर आहे पार्शियल फ्रॅक्शन, इट इज रिलेटेड टू द रॅशनल फ्रॅक्शन or it is related to the polynomial especially. Now we see the definition. Definition आपण काय बघितली वाचून? कन्व्हर्जन ऑफ सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शन. म्हणजे सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शनचे इथे काय होतं? कन्व्हर्जन होतं इनटू 2 or more सिंपल फ्रॅक्शन्स. 2 किंवा 2पेक्षा जास्त सिंपल फ्रॅक्शनमध्ये
सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शनचं काय करणे, कन्व्हर्जन करणे. ते कन्व्हर्जन करत असताना इन द फॉर्म ऑफ ॲडिशन येऊ शकतं किंवा काय येऊ शकतं, सबस्ट्रॅक्शन. सो सच अ फ्रॅक्शन इज कॉल्ड ॲज अ पार्शियल फ्रॅक्शन. पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे काय, इट इज वन टाईप ऑफ प्रोसेस विच एक्सप्रेस सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शन into two or more simple fractions in the form of addition or subtraction. म्हणजे एखादा सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शन दोन किंवा दोनापेक्षा जास्त फ्रॅक्शन्सच्या ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन मध्ये एक्सप्रेस करून दाखवणे, यालाच आपण काय म्हणतो, पार्शियल फ्रॅक्शन असं म्हणतो. तर ही डेफिनेशन घेतली आहे पार्शियल फ्रॅक्शनची. याच्यात 3 प्रकार बघितले आपण, काय, सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शन आणि दोन किंवा दोनापेक्षा जास्त काय, सिंपल फ्रॅक्शन. बघूया. फॉर एक्झाम्पल बघा इथे काय, 1/x² + 3x + 2 इज इक्वल्स टू काय, 1/x + 1 - 1/x + 2. तर आता इथे ह्याच्या डाव्या बाजूला लिहिलेलं आहे 1/x² + 3x + 2. तर हा 1/2, 2/3, 5/2 त्याप्रमाणे फ्रॅक्शन सारखा दिसतोय. म्हणजे हा सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शन आहे डाव्या बाजूचा. इक्वल टू मध्ये इथे 2 फ्रॅक्शन्स तुम्हाला दिसत आहेत. त्या 2 फ्रॅक्शनच्या मध्ये कोणतं ऑपरेशन आहे, मायनस. तर बघा पुन्हा मी डेफिनेशन रीड करतो. कन्व्हर्जन ऑफ सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शन, हा सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शन डाव्या बाजूचा, इंटू 2 or more सिंपल फ्रॅक्शन्स. हे 2 फ्रॅक्शन दिसत आहेत बघा, 1/x + 1 आणि 1/x + 2. हे 2 सिंपल फ्रॅक्शन दिसत आहेत. मग ते कशात दिसत आहेत, इन द फॉर्म ऑफ मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन. सो दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट, पार्शियल फ्रॅक्शन. म्हणून हे पार्शियल फ्रॅक्शनचे एक्झाम्पल आहे असं आपण म्हटलेले. बघूया डिटेल कसं आहे. बघा सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शन काय दिसतोय तुम्हाला, 1/x² + 3x + 2. दिस इज सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शन. आता 2 सिंपल फ्रॅक्शन्स आपण आताच सांगितलं, हे 2 सिंपल फ्रॅक्शन आहे. कोणकोणते, 1/x + 1 इज सिंपल फ्रॅक्शन, अगेन 1/x + 2 इज अगेन सिंपल फ्रॅक्शन. सो दिस 2 सिंपल फ्रॅक्शन्स आर एक्सप्रेस in the form of subtraction. So we see that this single original fraction conversion in the form of 2 or more simple fractions. So this is known as what, partial fraction. याला आपण partial fraction म्हणतो. म्हणजे उदाहरण आपल्याला डाव्या बाजूप्रमाणे दिलेलं असेल आणि उजव्या बाजूप्रमाणे आपल्याला 2 किंवा दोनापेक्षा जास्त फ्रॅक्शन मध्ये ते उदाहरण काय करावं लागेल, एक्सप्रेस करावं लागेल बाय पर्टिक्युलर मेथड. सो दॅट इज नोन एज अ पार्शियल फ्रॅक्शन. सॉल्व. आता ॲक्च्युअली 2 प्रोसेस असतात, सॉल्व आणि रिसॉल्व. ॲक्च्युअली तुम्ही सॉल्व करायला अप टू द 10th स्टँडर्डपर्यंत शिकलेले. रिसॉल्व म्हणजे काय ते पण आपण बघूया. सगळ्यात आधी आपल्याला त्याच्यासाठी सॉल्व म्हणजे काय ते बघणं आवश्यक आहे. मग सॉल्वसाठी मी 2 सिंपल फ्रॅक्शन्स घेतले आहेत, 1/x + 1 - 1/x + 2. तर हे सिंपल ओरिजिनल फ्रॅक्शन्स आहेत. बघा पार्शियल फ्रॅक्शनचे एक्झाम्पल जे तेच घेतले मी, 1/x + 1 - 1/x + 2. म्हणजे इथे मी जी उजवी बाजू आहे ती डावी बाजू कन्सिडर करून घेतलेली आहे आणि हे मी सॉल्व करतोय. हे तुम्ही 10वीला सॉल्व करायला शिकले. तर हे 2 सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शन तुम्ही सॉल्व करतायत, म्हणजे त्याला सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करतायत. 2 सिंपल फ्रॅक्शन काय करतायत तुम्ही, सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करताय. म्हणजे इथे फॉर एक्झाम्पलमध्ये डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जायला आपण आता या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. परंतु आता मी काय केलेलं आहे, तुम्ही 10वीमध्ये काय शिकले, ही जी उजवी बाजू आहे ही तुम्ही सॉल्व करू शकताय मॅथमॅटिकली आणि ती सॉल्व केल्यावर तुम्हाला डावी बाजू म्हणजे ही 1/x² + 3x + 2 मिळायला पाहिजे. तर ते मी शिकवतोय तुम्हाला. सॉल्व 1/x + 1 - 1/x + 2 हे 2 सिंपल फ्रॅक्शन घेतले. आता तिरकस गुणाकार केला, 1ला काय मल्टिप्लाय करेल, x + 2, तो 1 × x + 2 घेतला. नंतर हे मायनस साईन कंटिन्यू केलंय. हा जो 1 आहे त्याला गुणेल x + 1 तिरकस गुणाकारामध्ये. सो -1 × x + 1 डिवायडेड बाय या दोघांचे मल्टिप्लिकेशन x + 1 × x + 2. मग गुणाकार कसा होईल, इट इज इक्वल्स टू दिस 1 × x x प्लस 1 × +2 +2 -1 × +x -x -1 × +1 -1 होल डिवायडेड बाय, आता गुणाकार x × x x² झाला. पुन्हा हा x पुढच्या 2ला मल्टिप्लाय करेल, x × 2 2x प्लस +1 x ला गुणतोय दोघांना, +1 × x +x +1 × +2 ॲज इट इज. या पद्धतीने गुणाकार केला. आता याच्यात बघा पॉझिटिव्ह x कॅन्सल विथ द निगेटिव्ह x झाला. मग हा 2 प्लस आहे त्याच्यामधून 1 मायनस झाला, 2 - 1 बिकम्स 1 डिवायडेड बाय हा x² कंटिन्यू ॲज इट इज आहे.
2x अधिक x किती होईल 3x प्लस 2 कंटिन्यू. सो वी सी दॅट whenever these two simple fractions are solved, we do the cross multiplication and get the single original fraction here. तर हे सॉल्व प्रोसेस मध्ये झालं. आपण रिसॉल्व मध्ये काय करायला शिकणार आहोत. इन द रिसॉल्व वी टेक दिस सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शन 1/x² plus 3x plus 2 and we have to express that in the form of these two simple fractions, that is 1/x plus 1 minus 1/x plus 2. So this process is known as a resolve process. म्हणजे पुन्हा सॉल्व करणे, त्याला काय म्हणतो पुन्हा सॉल्व करणे म्हणजे रिसॉल्व. तर रिसॉल्व करण्यासाठी तुम्हाला मेथड घेतलेले आहे. त्या मेथड पूर्वी आपण आधी पॉलिनॉमियल आणि त्यांच्या डिग्रीज विषयी जाणून घेऊया. बघा पुढे काय आहे. पॉलिनॉमियल विथ डिफरंट डिग्रीज. आपल्याला पॉलिनॉमियल विथ डिफरंट डिग्रीज माहीत असलं पाहिजे. मग पॉलिनॉमियल इन एक्स म्हणजे पी ऑफ एक्स आपण कशी लिहित असतो जनरली 9th स्टँडर्डमध्ये शिकलो होतो. a0 प्लस a1x प्लस a2x² प्लस a3 इंटू एक्स क्यूब प्लस a4 इंटू एक्स रेस टू 4 लाईक दिस प्लस डॉट डॉट अप टू इन्फिनिटी. तर या पद्धतीने आपण पॉलिनॉमियल लिहित असतो आणि त्यांच्या डिग्रीज म्हणजे एक्सच्या इंडेक्स असतात किंवा एक्सपोनंट किंवा पॉवर म्हणतो आपण त्याला. तर त्याला पॉलिनॉमियलची डिग्री असं म्हणतात. जी हायेस्ट डिग्री असेल म्हणजे जी हायेस्ट इंडेक्स असेल ती डिग्री असेल पॉलिनॉमियलची. हे आपण शिकलो होतो. आता आपण डिटेल बघूया काय आहे. बघा आता एक चार्ट आहे बघा. डिग्री, त्यानंतर नेम, जनरल फॉर्म आणि एक्झाम्पल्स. आता डिग्री म्हणजे आता बघा 0 डिग्री जर घेतलं तर 0 डिग्री असणारी पॉलिनॉमियलला कॉन्स्टंट असं म्हणतात. हे आपलं झालेलं आहे. नेम काय त्याचं कॉन्स्टंट. जनरल फॉर्म काय आहे त्याच्या नुसता के घेतलेला आहे के, वेअर के इज व्हॉट कॉन्स्टंट. तर ॲक्च्युली हा के नसून के इंटू एक्स रेस टू 0 आहे. मग एक्सची पॉवर 0 आल्यामुळे डिग्री काय आली पॉलिनॉमियलची 0 आली आहे. तर म्हणून 0 डिग्री घेतलेली. एक्झाम्पल्समध्ये 5, 7, 11/3, 10/5 किंवा 10/3 किंवा 9/2 या पद्धतीने आपण घेऊ शकतो कॉन्स्टंट्स. डिग्री पुढचं बघा काय 1 डिग्री असणारी पॉलिनॉमियलला तुम्ही काय म्हणतात लिनियर इक्वेशन असं म्हणतात. हे तुमचं झालेलं आहे. सो द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इज ax प्लस बी. इन दिस केस द इंडेक्स ऑफ एक्स इज हिअर 1. एक्सच्या डोक्यावर काहीच दिलेलं नाही म्हणजे 1 आहे. आणि 1 जर डिग्री असेल तर त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल असं म्हणतो. म्हणून लिनियर म्हटलेलं इथे नेम. आणि डिग्री किती घेतली आहे 1. तर ती ax प्लस बी आहे. फॉर एक्झाम्पलमध्ये x प्लस 1 ही टर्म लिनियर दर्शवते कारण एक्सची इंडेक्स 1 आहे. x मायनस 1 याच्यात एक्सची इंडेक्स 1 आहे म्हणून ही लिनियर दर्शवते. 1 काय टर्म दर्शवते कॉन्स्टंट. 2x प्लस 3 मध्ये एक्सची इंडेक्स काय 1 म्हणून ही टर्म कोणती आहे 2x प्लस 3 इज अन एक्झाम्पल ऑफ लिनियर टर्म म्हणजे ax प्लस बी प्रकारची. पुढे बघा काय घेतलंय डिग्री 2 घेतली आहे. डिग्री 2 असणाऱ्या इक्वेशनला तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणत होते. आता आपण पॉलिनॉमियल म्हणतोय त्याला. तर मग आता नेम काय म्हटलंय आपण डिग्री 2 असणाऱ्याला क्वाड्रॅटिक. मग क्वाड्रॅटिक फॉर्म कसा असतो ax² प्लस bx प्लस c इज नोन ॲज अ जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. सो दिस इज द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल ax² प्लस bx प्लस c. यामध्ये ह्या एक्सची इंडेक्स 1 आहे म्हणजे ही टर्म लिनियर झाली. ही c इंटू एक्स रेस टू 0 इथे म्हणजे कॉन्स्टंट टर्म झाली. आणि इथे एक्सची इंडेक्स 2 आहे म्हणजे कोणती आली क्वाड्रॅटिक. तर हायेस्ट इंडेक्स ऑफ एक्स डिनोट द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. मग ही पूर्ण पॉलिनॉमियलची डिग्री 2 येणार कारण 2 हायेस्ट आहे एक्सची पॉवर. आणि म्हणून ax² प्लस bx प्लस c या पॉलिनॉमियलची डिग्री किती येणार 2. आणि म्हणून त्याला आपण जर डिग्री 2 असेल तर कोणती पॉलिनॉमियल म्हणतो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. हे लक्षात ठेवायचे. मग एक्झाम्पल्समध्ये काय घेतले x² प्लस 3x प्लस 2. In this case the index of x is here 2. That's why it is the quadratic polynomial. आता याच्यात बघा इथे x इंटू एक्स प्लस 1 आहे मल्टिप्लिकेशन आहे. जर गुणाकार केला तर x इंटू एक्स काय येणार x² प्लस x इंटू 1 काय येणार x म्हणजे x² प्लस x येईल इथे जर गुणलं x ने मल्टिप्लाय केलं मध्ये तर एक्सची इंडेक्स किंवा पॉवर 2 येते म्हणून ही सुद्धा कोणती पॉलिनॉमियल येईल क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल येईल. म्हणजे डिग्री काय येईल त्याची 2 कारण हा x इंटू एक्स काय होतो x² म्हणजे डिग्री 2 आली. एक्सची इंडेक्स 2 आली. पुढच्या बघा डिग्री काय घेतली आहे 3 डिग्री असणाऱ्याला कोणती पॉलिनॉमियल म्हणतात क्युबिक पॉलिनॉमियल. म्हणून नेम काय घेतलंय क्युबिक. क्युबिक पॉलिनॉमियलच्या जनरल फॉर्म आपण काय घेतो ax³ प्लस bx² प्लस cx प्लस d. आता या क्युबिक पॉलिनॉमियलमध्ये
एक्सचे इंडेक्स हायेस्ट किती दिसते 3, इथे एक्सचे इंडेक्स 2 आहे, इथे एक्सचे इंडेक्स दिलेली नाही म्हणजे 1 आहे, इथे एक्स नाहीच आहे प्रेझेंट म्हणजे एक्सचे इंडेक्स 0 इथे. तर हायेस्ट इंडेक्स एक्सचे किती दिसते आपल्याला 3 या पूर्ण पॉलिनॉमियलमध्ये. म्हणून या पॉलिनॉमियलला आपण क्युबिक पॉलिनॉमियल असं म्हटलंय कारण याची डिग्री किती आहे 3 डिग्री दिसते आपल्याला. तर या क्युबिक पॉलिनॉमियलचे काही एक्झाम्पल्स घेतले. फॉर एक्झाम्पल हियर एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 11x minus 7. In this polynomial the index of x is highest here 3. So that's why this polynomial is nothing but the cubic polynomial and the degree of that cubic polynomial is 3 here. तर या पद्धतीने हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे की पॉलिनॉमियल कोणत्या प्रकारचे म्हणून हे घेतलेलं आहे आणि त्यांच्या डिग्रीज पण आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. म्हणजे टर्म लिनियर असेल तर एक्सचे इंडेक्स काय असते 1 हे लक्षात ठेवायचे. हे बघा इथे मी दाखवलेलं आहे, इथे एक्स सिंगल आहे म्हणजे एक्सचे इंडेक्स 1 आहे म्हणजे लिनियर टर्म आहे कारण डिग्री काय 1. आणि एक्सचे इंडेक्स जर 2 असेल तर कोणती पॉलिनॉमियल येते क्वाड्रॅटिक, हे लक्षात ठेवायचे. नाउ द नेक्स्ट वन इज टाइप्स ऑफ फ्रॅक्शन्स. आता फ्रॅक्शनचे प्रकार असतात. ऑलरेडी तुम्ही नंबर्समध्ये रिअल नंबर असेल किंवा नॅचरल नंबर असेल त्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी शिकलेलं आहे की प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय. त्याच प्रकारावरून इथे पण टाइप्स ऑफ फ्रॅक्शन्स आलेले आहेत पण ते इन द फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल्स आहे कारण आपण पॉलिनॉमियल बद्दल बघतोय. बघा प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय बघूया आधी. सो प्रॉपर फ्रॅक्शन मीन्स व्हॉट इन द अल्जेब्रिक फ्रॅक्शन मीन्स रॅशनल फ्रॅक्शन आपण म्हणू शकतो. इन द अल्जेब्रिक फ्रॅक्शन कशी दर्शवली आहे px अपॉन qx. px डिनोट पॉलिनॉमियल इन x डिवायडेड बाय qx डिनोट पॉलिनॉमियल इन x. दोघी पॉलिनॉमियल इन x आहेत px अपॉन qx फ्रॅक्शनमध्ये. इफ डिग्री ऑफ न्यूमरेटरला काय दिसतोय px इज लेस दॅन द डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. डिग्री ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे डिनॉमिनेटरला qx दिसतोय, qxच्या पॉलिनॉमियलची डिग्री म्हणजे इन शॉर्ट डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन काय पाहिजे डिग्री ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे डिग्री ऑफ px इज लेस दॅन डिग्री ऑफ qx. At that time such a type of fraction is called as what proper fraction. आपण शॉर्ट फॉर्म मध्ये मॅथमॅटिकली लिहून घेतले डिग्री ऑफ px म्हणजे न्यूमरेटर इज लेस दॅन डिग्री ऑफ qx म्हणजे काय डिनॉमिनेटर. सो सच काइंड ऑफ फ्रॅक्शन इज कॉल्ड एज अ प्रॉपर फ्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल x plus 4 divided by x square plus x. In this case x plus 4 is nothing but px polynomial in x divided by x square plus x is nothing but qx. तर ह्या रॅशनल किंवा अल्जेब्रिक फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटरची डिग्री किती आहे एक्सची इंडेक्स 1 आहे म्हणून डिग्री 1 येईल न्यूमरेटरची. इथे एक्सची इंडेक्स 2 आहे इथे 1 आहे म्हणजे हायेस्ट कोणती आली 2 म्हणजे या पॉलिनॉमियलची डिग्री 2 येते. मग न्यूमरेटरची डिग्री 1 आहे डिनॉमिनेटरची 2 आहे कोणती जास्त आहे 2. This shows that degree of numerator is less than degree of denominator. So here we see that degree of numerator is equals to 1 कारण x index 1 आहे and degree of denominator is equals to 2 because index of x in the denominator is 2. So that's why we write down degree of denominator is equals to 2. So here therefore degree of numerator that is 1 is less than degree of denominator that is 2. So 1 is less than 2. So in this case if 1 is less than 2 at that time the fraction is what proper fraction. So therefore given fraction is proper fraction. तर या पद्धतीने प्रॉपर फ्रॅक्शनची डेफिनेशन होती किंवा उदाहरण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर डिग्री ऑफ डिनॉमिनेटर जास्त पाहिजे न्यूमरेटरपेक्षा त्याला आपण काय म्हणतो प्रॉपर फ्रॅक्शन. इन शॉर्ट डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर ॲट दॅट टाइम द फ्रॅक्शन इज प्रॉपर. नाउ द सेकंड टाइप इज इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय बघूया. इन द अल्जेब्रिक फ्रॅक्शन पुन्हा तोच फ्रॅक्शन घेतलाय मी px अपॉन qx. इफ डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू अपोजिट घेतलं इथे इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एक तर जास्त पाहिजे न्यूमरेटरची डिग्री किंवा इक्वल टू पाहिजे कोणा एवढी डिग्री ऑफ डिनॉमिनेटर एवढी देन द फ्रॅक्शन इज सेड टू बी इम्प्रॉपर फ्रॅक्शन. मग इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय आपण काय शिकलो px ची डिग्री ही जास्त किंवा इक्वल टू पाहिजे कोणा एवढी या डिनॉमिनेटरच्या qx एवढी डिग्री एवढी. सो डिग्री ऑफ px इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिग्री ऑफ डिनॉमिनेटर दॅट इज qx. ॲट दॅट टाइम द फ्रॅक्शन इज सेड टू बी व्हॉट इम्प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये
न्यूमरेटरची डिग्री ही डिनॉमिनेटरच्या डिग्रीपेक्षा जास्त असली पाहिजे किंवा इक्वल असली पाहिजे, म्हणजे सेम असली पाहिजे, तर तो फ्रॅक्शन काय होणार, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. उदाहरण बघूया. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण ए घेतलंय आपण, एक्स क्यूब प्लस 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 6x. हा पी एक्स आहे, एक्स क्यूब प्लस 1, आणि हा क्यू एक्स आहे, एक्स स्क्वेअर प्लस 6x. तर न्यूमरेटरची डिग्री इथे 3 दिसते, डिनॉमिनेटरची डिग्री काय दिसते, 2. मग 3 हा जास्त आहे 2पेक्षा. सो हिअर डिग्री ऑफ न्यूमरेटर इज इक्वल टू 3 अँड डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज इक्वल्स टू काय, 2. सो हिअर 3 इज ग्रेटर दॅन 2, म्हणजे न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटरपेक्षा काय आली, जास्त. देअरफॉर दिस शोज दॅट गिवन फ्रॅक्शन इज व्हॉट, इम्प्रॉपर. तर इथे न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटरपेक्षा जास्त असेल तर त्याला कोणता फ्रॅक्शन म्हणतात, इम्प्रॉपर. किंवा काय पाहिजे, सेम. सेकंड एक्झाम्पल बघू त्यासाठी, बी. दॅट इज सेकंड एक्झाम्पल इज हिअर सी बी, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 1. हा एक्स स्क्वेअर प्लस 1 पी एक्स आहे, डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 1 क्यू एक्स आहे. तर इथे डिग्री ऑफ न्यूमरेटर 2 दिसते, डिग्री ऑफ डिनॉमिनेटर ऑब्झर्वेशन 2 दिसते. दोघी काय आहेत, सेम आहे, इक्वल. सो हिअर डिग्री ऑफ न्यूमरेटर इज इक्वल टू 2 अँड डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज इक्वल्स टू 2. So this shows that 2 is equal to 2, that is degree of numerator is equal to degree of denominator. So at that time the given fraction is what, improper fraction. So therefore given fraction is improper fraction. तर या पद्धतीने आपण दोन टाइप्स बघितले फ्रॅक्शनचे. कोणते, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटरची डिग्री ही डिनॉमिनेटरपेक्षा जास्त असते किंवा सेम असते, हे आपण पाहिलं. त्यानंतर प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आपण काय पाहिलं होतं, डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. सो लाईक दिस वी लर्न दिस 2 टाइप्स ऑफ फ्रॅक्शन्स.